हे बघा परशुरामांचं दर्शन घ्या इथून. कोण कधी येईल माहिती नाही, पण तुम्हाला मी चांगलं दर्शन देते. पाय पडा मावशी. थांबा. हे बघा इथून असं छान दर्शन घ्या परशुरामांचं. आणि सगळे कोणी कोणी धोंडे आणून इथे पूजा केली बघा. धोंडे वाहिली. पाय पडा. हां झालंय आता सगळ्यांचं दर्शन घेऊन. घेतला. अच्छा अच्छा. हा का. हालतो. अच्छा इथं इच्छा बोलायची असते. हां चिल्लर कॉइन ठेवायचं. हा बरं ते पाणी लावायचं तर ते पाणी काय पडते जरा पाणी पडते. बांगड्या भरते आता नंदबाई. त्यांना जे आवडेल त्या इथं घेते. रुपा कोणत्या पाहिजे चॉईस करा ना. हिरव्या घेता त्या पाहिजे ना त्या घ्या बरं. ज्या हातात घालाल छान अशा तशा घ्या. तुम्ही साड्यांवर पण अशा चढ उतरच्या घालतात ना. हा घ्या. बांगड्या घे. तुला पण बांगड्या भरू दे पोरीनं जरा. तुम्हाला ज्या पाहिजे ना त्या घ्या. बघा आता नंदबाईला बांगड्या भरते. मी म्हटले चढ उतरीपेक्षा तुम्ही अशा घालून घ्या. इथून देवाच्या इथं आपलं भरून घ्या. मग त्यांना याच आवडल्या. छान वाटतं हिरव्या हाताला. पण सेम घातल्या अशाच. छान दिसतंय अशा. आता माझ्या संगीताची वारी आहे. डिल्ला सोडा. सहा घाल ना तू. तुला चढ उतरीच्या पाहिजे ना. चढ उतरीच्या पाहिजे तर मग तसेच होतील. हा टाईट म्हटलं तो काढता नाही येणार नाही काय. असं होईल. चला सगळ्याला बांगड्या भरलं. सासूबाईला बोलते पण त्यांना आवडत नाही. असं छान दिसतंय. सासूबाई नाही बोलते. मावशी तुम्ही घाला ना. हे बघा सगळ्यांच्या असं छान सुंदर एकसारख्या बांगड्या घातल्या. मस्त वाटते ना पोरी. भारी वाटते बघा. छान दिसतंय. आणि कोण काय घालतं तर कोण काय. मला अशा माझ्यासारख्याच घाला. माझ्या संगतीत राहिले ना. हे बघा अशा माहिती आहे ना. अशा होतील. छान आहे पण एकदम मस्त मिळून मिसळून राहते. त्याला आवडतं. माझा काही प्रॉब्लेम नाही त्यांना. आहे ना. छान वाटतंय सगळ्या मस्त. हे बघा असे डोली करून नेतात इकडे. हळूहळू दादा हळूहळू. हे असं बसायचं आहे का. विसावा. अरे बापरे. चला चला. मला आहे ना फोटो घ्यायचा बघा. महाराज पण आहे. सगळंच आहे इथे. मला इथून फोटो घ्यायचा मोठावाला. एक छोटा आहे आता देवाऱ्यामध्ये. आता इथला घ्यायचा आहे. मोठा पाहिजे मला. कधी नवरात्रीमध्ये लागतो ना. ते मागं ना असं ते टेप चिकटवलेलं नको आहे दादा. आता खाली उतरून आलोय. मला फोटो वगैरे घ्यायचं होता. ते घेतलं. सगळ्या नंदांना ज्योतीला संगीताला बांगड्या वगैरे भरल्या. झालं. या दोन्ही आज्यांना म्हणजे सासूबाईला आणि संगीताच्या सासून नाही भरल्या. त्यांनी बोलत होते एवढं. मला मावशी भरत होते. म्हणजे नको माझ्या हातात हे आई भरलेला हात नको मला. आणि ना बांगड्या वगैरे भरतात. ते हात बीत असे दाबतात नाही. दुखतं ना मला. एवढे असे काच पडतात. आता असं जीव नको नको झालेलं आहे अक्षरशः सांगू. तर मी काय आता विचार केला. इकडं याच्या अगोदर ना मी सगळीकडे दर्शनं घेतलेले. मी गाडीत बसून राहणार. हे जे पहिल्यांदा आले ना हे जाऊन दर्शनं घेते. मी काय आता वरती चढणार आहे. माझ्या छातीत ठोके पडायला लागले अक्षरशः. म्हणजे इतका विकनेस आहे ना सध्या ताई नो. तर परशुरामाचं दर्शन घेतल्यावरती चढून यायला माझा जीव घाबरा झाला एकदम. साहेब तर घाबरले. पहिलं परत खाली इकडे गेले. थंड पाणी बॉटल आणली. सण नाही होत आहे आता गाडी आली पुन्हा इथे गाडी आलीच. चला आता कुठं राहिले आपले माणसं. फोटो पॅक करून घेतलाय मस्त. आता बॅगेमध्ये घालणार आणि तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते. आपलं घरी गेलं दाखवते. तुमची जत्रा बघा. कोण बसतंय कोण उतरतंय. कोणाचं काय. ज्योती कसले छान दिसते हातात बघ बरं. आणि तुम्ही एक घालतात नुसते. हे दादांकडून आम्ही हार फुलं वगैरे घेतले तिथं. आणि छान आहे. छान दिले ताटं वगैरे त्यांनी. या दादाचं शॉपचं नाव जगदंबा पान शॉप आहे. आणि त्यांचं हे दुकान आहे. तर आले ना तर नक्की इथं घ्या. छान दिलं व्यवस्थित त्यांनी.
आणि हा दादा मला बोलते काकी चल, तुम्ही काकी झाले आता इथं. हे बघा कसे मेंढर भरलेत आमच्या आतमध्ये. ए काकी, ए काकी. आता आपण कुठे जाणार आहे? आता जाऊ दत्त शिखरला. दत्त शिखर. हा गाडीवर जाते. हो. जाऊ अनुसया मातेला. बर. सरळ खाली येऊ. हा आणि मानभाऊ पण देव देव हो हो. चांगलं झालंय दत्त शिखरला जायला. पहिलं ना आम्ही चढून जायचो बघ. हा आता रोड झालाय मस्त. समोर आहे अनुसया. हा सती अनुसया आणि छान आहे पण ते मस्त आहे बघायला. हो आम्ही आता आलो इथे दत्त शिखरला. छान मंदिर आहे तिकडं आणि मोकळं एकदम. इकडे दवाखाना पण आहे. एमर्जन्सी कोणाला काही प्रॉब्लेम आला ना तर दवाखाना पण आहे तिकडे. इकडे आतमध्ये मंदिरात जायचं पण मोबाईल काय माहिती व्हिडिओ घेऊन देतात की नाही माहीत नाही. पण मग बाहेरून तरी तुम्हाला थोडंसं दाखवते. दत्त शिखर बोले बाबा आहे तिथे पण. खूप जुनं आहे तिकडे सगळं. सुंदर आहे पण. किती सुंदर भोले बाबाची पिंडी आहेत. खूप भारी जुने आहेत. खूप जुने आहेत. छान मंदिरच जुनं आहे सगळं. आणि भोले बाबा आता दर्शन वगैरे घेतलं पण तिथे ना मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हतं भगवंताचं. बाहेर जाऊन थोडेसे व्हिडिओ घेतले, फोटो घेतले. बारके पोरं असले ना खूप नाटकी करतात. गाडीत बसायला उतरायला चढायला लई नाटकी. आम्ही आपलं पुढे काय त्यांचे काका आहेत, आम्ही दोघं ड्रायव्हर, 4 माणसं पुढे. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आता कुठे जायचं आहे? सती अनुसयाला. थोडंसं इथून 10 मिनटं यायचं. चला काय अडकलं? अगं त्याचे धागे निघतात ना असे. हा छान दिसत होती साडी पण मस्त छान वाटत होती. आता आलोत बघा इथे सती अनुसया. आता हे सगळे पोरं पण नाही जात आहे, सासूबाई पण नाही जात आहे आणि मी पण नाही. मी मागे घेतलेले दर्शन. तुम्हाला सांगू आता चढायची माझी कॅपॅसिटीच नाही आहे. पायऱ्या दाखवत एवढ्या लांबून तुम्हाला मी. हे बघा इथं इतका मोठा ओम आहेत मस्त. नंतर फोटो वगैरे काढू आम्ही इकडे जवळ जाऊन पण दाखवतो. पण पायऱ्या बघा. आता तुम्हाला सांगू ताईंनो कॅपॅसिटी नाही राहिली. ते बघा एवढ्या पायऱ्या चढून जायचं मला वरती. आता हे कारण मागे दर्शन घेतलेलं आता नकोसं वाटतं. हे बघा इतकं वरती इकडनं पण जायला आणि तिकडनं पण यायला. बाकीचे जात आहे. मी काय करते कोणाकडे तरी मोबाईल देते त्यांना सांगते वरती तुम्ही थोडंसं शूट करून आणा. कारण मी काही जात नाही. पण म्हटलं इथं पायनॅपल ज्यूस पिऊया सगळे इथे ना. हां ज्यूस घेतलं आहे. हां चालेल घ्या सगळ्यांनी घ्या. आई घ्या ना तुम्ही एक घ्या. बरं ठीक आहे. हां अमोल आता इथं आम्ही देवाच्या दारात जरी आलोय ना पण हे बघा ही आमची लडकी फॅमिली तुम्हाला कुठेतरी डोळ्यात पाणीच आणलेलं दिसतील. घ्या इकडून बघा. हे भावावर प्रेम आहे बहिणींचं बरं का. ती बहीण लढायला लागली, ही बहीण लढायला लागली. भावाचं असं काय काय आठवण रडत होत्या सगळ्या. डोळे बघा करडली कारण विचारा पाणी संपलं असेल परत. सोनम येण्याचं तुम्ही जरा माया पाहिजे, एवढं प्रेम पाहिजे खरंच. आणि आभारी बाबा खरंच भावाला एवढं जीव लावणारे बहिणी आहेत खरंच. गोमाता घेऊन गोमाताला खायला द्या ना काहीतरी. अमोल खायला द्या ना. काय देता खाण्यासारखं काय? इथं बिस्किट वगैरे असेल तर बघा ना. अमोल टरबूज घ्या ना. खाती टरबूज खाईल. हा ना बाई. सगळे बघा कसले बाबा. द्या त्याला टरबूज कापून द्या तिला जरा. मस्त खाऊ द्या. बरं झालं खाऊ देत. हळू पडाल. किती छान बघा. अमोल सगळ्यात चांगलं काम आहे तुम्हाला सांगते. गौमाताची सेवा आहे ना सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर बघा आता हे काय मला कोणी खाली बसूच दे ना. आले आता इकडं यांचं चालले फोटो काढायचं काम.
हे बघा आता इथे ओमचे इथं आम्ही फोटो वगैरे काढले आणि गेले बघा सगळे. मला मावशी बोलत होत्या चल, मी बोलली नको. हे बघा हे चालले वरती सगळे. मी नाही गेले ना, मावशी पण नाही गेली. कारण तुम्हाला सांगत आहे ना, खरं दम लागायला लागला. नाही तर मी देवाच्याला नाही म्हणणार नाही असे. उगाच त्रास झाल्यापेक्षा अजून उद्या प्रवास करायचा इतका लांब. उद्या इथून बसायचं, परवा उतरायचं. या इकडे. मावशी पण नाही गेल्या. मग दोघी जणी बसतो इथं. सासूबाई पण तिथं गाडीतच बसले. आता थोडंसं ना आम्ही इथं हवेशीर बसतो, हे लोक जाऊन येऊपर्यंत. मी बोलले ते कोणाकडे मोबाईल ते पण म्हटले नको राहू द्या, या दर्शन करून. छान वाटतंय पण काय करणार, थोडी तब्येत पण बघायला लागते. सारखा प्रवास सारखंही म्हटलं ना दगदग होऊन जाती. आता 6:30 झाले पण अजून उजेड खूप आहे बघा, भरपूर उजेड आहेत अजून इकडे. काय होतं इतक्या लांबचा प्रवास केला ना पूर्ण शरीर थकून जातं आणि कॅपॅसिटी नाही, चक्कर यायला लागलं. मला तर आज आहे ना परशुरामाचं दर्शन घेतलं ना, मला वरती यायला इतका त्रास झाला ना, माझी छाती ठोके पडायला लागले. तुम्हाला सांगू, साहेबांनी पाणी वगैरे आणलं, खाली जाऊन थंड पाणी वगैरे. किती वेळ बसले त्यानंतर मला बरं वाटलं. सण नाही होते मला आता. बघा मावशी पण नाही गेल्या. मला बोल चल काय नाही होणार, चल जाऊया. म्हणले नाही हो मावशी चालायलाच होईना. बोलले मग मी पण नाही जात. आता इथं बसतो पायरीवर जरा आम्ही दोघे, नाही काय. अवतार बघ कसे झाले, केस उडते नुसते हवेने ना, काय करायचं. असू द्या चला या इथं वरती बसू जरा. हे दर्शन करू बघा, पटकन आले सगळे. हे बघा मावशी बद्दल बोलते बरं का हे बहीण भाऊ. हा बहीण भाऊ मावशी बद्दल बोलते. ती काय गरीब नंदबाई, ती आपली काही बोलत नाही. हे दोन्ही आणि ही एक जोडी त्यांना. काय नाही मावशी काय नव्हते बोलत. चला आता झालंय, सगळीकडचे दर्शन झाले. फक्त वरचं तुम्हाला काही दाखवता नाही आलं. हा ड्रायव्हर आहे. आता जेवण वगैरे करतील आणि रूमवर जाऊन तर रिलॅक्स होतील जरा. ऐका ना, यांच्या रूमची एसी थंड नाही करत, याला फोन करायला. हा ना, एवढं आले ते भीती वाटते यांची. चला हाकला लांब हाकला. ए बाबा जा तिकडं. हा बसा. चला आता बसा. झाले सगळे दर्शन. छान वाटलं एकदम सगळीकडे जाऊन. चला बघा आता इथं पुन्हा गड दिसतोय सरळ इकडे. पण पाऊस पण पडायला लागलाय थोडा. आता पाऊसही पडतोय थेंब जरा. बरं झालं आमचे सगळे दर्शन झाले आणि आता थोडासा पाऊस चालू झालाय. किती वरती बघा गड, इथून असं वाटतंय. आलो आता पुन्हा माऊरमध्ये ना, माऊर गावामध्ये घुसलो आता. छान झालंय सगळं. नांदेडवरून येते, तुर्कीनोडवरून येते बस. ते एक दत्त महाराजाचं मंदिर आहे. मानभाव पंथ म्हणता ना, मानभाव पंथांचं असं इथं मंदिर आहे ते. बस आता एवढं दर्शन केलं की घरी. श्री गुरुदेव श्री गुरुदेव. माणसांनीच घालायचं फक्त. चला सगळ्या पद्धतीचे फोटो खूप छान आहे, सुंदर केलेले. फक्त आपल्या लोकांकडे काही जागा नसते ठेवायला. छान आहे सगळे. संगीता काय घेते. चला झालंय दर्शन. इथे श्रीफळ भेटले पुन्हा रिटर्न. तुम्हाला आता इथे ना आलोय रूमवर. आता काय बोललो, जेवायला परत बाहेर जाऊ, पण थोडं फ्रेश हो, तोंडबिंड धुवून. कपडे नाही चेंज करायचं, कुठं आता हे करायचं, तोंडबिंड धुवून थोडंसं फ्रेश होऊन जाऊया. हॉटेल दाखवते तुम्हाला. हे बघा असं छान हॉटेल आहे राहायला. असं रूम वगैरे मोठेच मस्त आहेत. आणि आमचं इकडे मावशीन त्यांनी वरती घेतलेलं आहे, पब्लिक पण आहे. आपला जवळच आहे, खालीच घेतलेला आहे. सासूबाई त्यांच्या चढायला नको असं जास्त त्रास म्हणून. हे बघा आपला इथंच आहे. मावशी पटापट या खाली. हा तोंडबिंड धुवून या लवकर. कशाला घेता रिकाम्या, या पटकन खाली.
आलो बघा आता रूममध्ये इथे ना एसी वगैरे लावून दिली. रूम आहे, छान आहे. आता पहिले थोडंसं तोंड बिंड धुवून थोडं फ्रेश होतो. बापरे एवढं गरम गरम झालं. अवतार कसं तेलकट चेहरे झाले सगळ्यांचे. जाताना कसं होतं ना, आता घरी येताना कसं झालं. चला थोडं भेटून घेते. आता हे बघा हे माझ्या नंदूबाई त्यांनी ड्रेस बी चेंज केलं आणि मी बोले कशाला तर 2 मिनिटासाठी चेंज करायचं. चला आता जेवायला चाललोय बाहेर. थोडं फ्रेश झालं बरं वाटलं ना.